नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आज चाललो आहे बाहेर फिरायला. त्यासाठी पहिले मी स्वयंपाक केला. बघा, मसाले भात, हा कढीचा डब्बा आहे आणि हे सलाद वगैरे घेतलं, ग्लास असं घेऊन आम्ही सगळं चाललो आहे. आता डबा पार्टी म्हणा, फिरणं सगळंच घेतलेलं आहे. पत्रवाडी काय म्हणता तुम्ही. आणि हे आमची पिशवी. आता आम्ही चाललो आहे सगळेजण, म्हणजे दोघे तिघेजण तुम्हाला दिसणारच आम्ही कोण कोण चाललो. तर आम्ही चाललेलो आहे अशा एका ठिकाणी की ते आहे एक म्हणजे देवाचं ठिकाण, छान आहे. आता आम्ही पण आज पहिल्यांदा चालली. मी कुठे चालली हे तुम्हाला जेव्हा घरातून निघन आणि अमरावती पार केल्यावर दिसणार, म्हणजे ती बाहेरगावी आहे. तर तुम्ही पहा शेवटपर्यंत माझा ब्लॉग. मी कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे, आणि तुम्हाला सांगितलंच आहे मी टिफिनमध्ये काय घेतलं आहे. मसाले भात, कढी, सलाद हे सगळं असं घेतलेलं आहे. तर तुम्ही माझा हा ब्लॉग पूर्ण बघा आणि काल टाकलेला ब्लॉग पण बघा. दोन्ही ब्लॉग व्यवस्थित पूर्ण बघा. आणि चला सांगते मग पुढं तुम्हाला आम्ही कुठे चाललो. तर आत्ताच झालो आहे आम्ही रेडी निघासाठी. आता बस हिचे पप्पा यायचे, बाहेर गेले आणि मस्त तयारी झाली. पिऊची तयारी झाली, माझी झाली, सगळं पॅक झालं. ते बाहेर वाट पाहता पप्पाची. बस तिचे पप्पा आले लगेच मग आम्ही निघू. 10:30ला जाणार होतो आम्ही, 11:15 वाजले. 1 तास लेट झाला. असं आहे, कुठं जायचं म्हटलं तर लवकर निघणं नाही होत घरातून. तर आता आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला तर रस्त्यानं समजन, घरी बसून समजणार नाही. चला मग, चला आता राकेश भाऊ आले. आमचा ॲटो रेडी आहे. ओ हाय करा. ॲटो रेडी आहे, आम्ही रेडी आहे. राकेश भाऊ आले, ज्यांची आम्ही किती वेळची वाट पाहून आलो. 10:11 झाले आणि ते आता आले. थोडा टाइम झाला, कॅन्टीन झालं, सॉरी. ठीक आहे, चला मग आता आम्ही कुठे चाललो सांगतो रस्त्यानंच. आता आम्ही चाललो आहे देऊरवाडा. आता कटोरा गावाला आहे. कटोरा गाव आला आहे. आता इथून किती किलोमीटर आहे देऊरवाडा पूर्ण? बहुतेक जेवायला माहिती आहे. तिथे गेल्यावर 40 किलोमीटर आहे. चांदूरबारच्या नाला हे आंब्याचे जातं, हे बोराचड पण मजा. पण हे कुठेतरी स्कूल किल्ला आली आहे. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट चांदूर बाजार त्याच्यानंतरच मग देऊरवाड्यात आलो. चला 50 भाऊ आहे इकडे. चला आता आम्ही चांदूर बाजारला पोहोचलो आहे. आता इथून थोडंसं दूर आहे देऊरवाडा. हे आमचे साहेब ॲटो करून त्यांना माहिती आहे कुठं काय काय ते नाही. तिथं जात आम्ही. आता आम्ही पोहोचलो चांदूर बाजार. मग 5 किलोमीटर समोर आले. वापस जा चांदूर बाजार. मोर्शी पडते. हा इथून मोर्शीहून आला, तिकडे परतवाडा चालला. इथून चांदूर बाजारच्या समोर किती किलोमीटर आहे? काय 4-5 किलोमीटर म्हणजे चांदूर बाजार. आम्ही रस्ता चुकलो. मादान रोड पकडायचा. ब्राह्मणवाडा रोड सीधा. हा, ब्राह्मणवाडा. तरी तर म्हटलं ना, ब्राह्मणवाडा लागला नाही. मी मॅपवर पाहिलो. आपलं मंगल कार्यालय लागतं. ते मंदिराचं गाव देऊरवाडा आहे ना. दादरी देऊरवाडा. आमचा रस्ता चुकला आणि आपल्याला सांगितलेला जो ॲड्रेस आहे तो पूर्णपणे चुकला. आता आम्ही एवढ्या समोर आलो, आम्हाला तर तेवढंच मागं जावं लागत आहे. अरे आतापर्यंत आपण देऊरवाड्यात पोहोचलो असतो. तर आम्ही आता रस्ता चुकलो होतो. आता आम्हाला लागली भूक. मग हे चांदूर बाजारचं हॉटेल आहे. आम्ही काही उतरत नाही खाली. काय नाव आहे, काहीतरी नाव आहे. तिथून घेतला आम्ही नाश्ता. तर आम्ही डबा घेतलेला आहे. पण बघा चालू आहे. नाश्ता पण घेतलेला आहे, रस्ता पण घेतला आणि नाश्ताचा घेतला. भूक खूप लागली कशाला. मस्त भजी चालू आहे गरम गरम. तिकडे भजी काढणं चालू आहे. नागेजराचा ब्लॉग चालू आहे आणि आम्ही ॲटोच्या काही उतरलो नाही. मध्ये ती काका व्हिडिओत पहा. व्ह्यूचे पप्पा उभे आहे. नागेजराचा ब्लॉग चालू आहे. तर भजी आता काय करताय भजी. आता एवढा नाश्ता घेतला पण आता अजून भजी पाहिजे म्हणते. गरम गरम चालू आहे ना भजी. या मग चला मग आता देऊरवाड्याला चाललो आम्ही. नागेजरा काय घेतला नाश्त्याला, काय घेतलं? समोसे, वडे, भाजी. भाज्या बनल्या. भजी चालू आहे काय आता. बस गरम गरम भजी तुम्हाला दाखवतो घ्या. तर हे भजी पाहू शकता. हे पापड घेते मामा.
ये काका जे आहे फुल गरम में आहे फुल गरम को भजे निघाल रहे चालू आहे गरम गरम भज्याचा नाश्ता. कारण का आम्ही रस्ता चुकलो तर आम्हाला झाला वेळ, आता भूक लागली आहे. गरम गरम भज्याचा नाश्ता चालू आहे. आता आहे संत्र्याची वाडी. अरे कोणाची आहे काय काय माहित नाही, पण आता इथं कोणी नाही आहे. तर आम्ही आता असंच इथं फक्त थोडंसं थांब राहू दे ना. कसे पण कुठून असं ना कुणी आपल्याला रागवून हाकलून देईन तिथून. आपण काही करून तर नाही राहिलो पण हाकलून देईन ना. माल पाडा मग काही कोणाचं नुकसान करायचं नाही, फक्त जेवण करायचं निघून जायचं. ते बघ काहीतरी तेल नाश्त्याचं तेल आहे का ते सांगलं. चला मग आता इथं काहीतरी टाका लागेल, पहिले ओढणी गिडणी टाका लागेल आहे ना. चला तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता संत्रा. तर आम्ही आलो आहे संत्रा. तुम्हाला आम्हाला पहिले लागली आहे भूक, तर आम्ही आता जेवण करत आहे. तर आम्ही जेवणामध्ये काय आणलेलं आहे, मसाले भात, वाट्या कमी पडल्या म्हणून आम्ही ग्लासमध्ये कढी घेतली, तिकडून नाश्ता घेतला, सांबारवडी, समोसा भजी खाऊनच आलो तिकडून. आणि मस्त बढियापैकी जेवण चालू आहे. आता जेवण करतो आम्ही, मग जातो मंदिरात. आम्ही पोचलो देऊरवाड्याला. देऊरवाड्याची नदी बघा, किती सुंदर मंदिर. हे कशाचं विठ्ठलाचं मंदिर आहे वाटतं. आणि मंदिर प्राचीन मंदिर आहे सगळे इकडे पूर्ण मंदिर. आणि हे बघा नदीचा पसारा किती मोठा आहे. आणि इकडे पण भरपूर आहे असं इकडल्या साईडला. पण हे मस्त आहे. आणि ते जे निघालाय काका, ते जमिनीतून निघालाय शेतकऱ्याच्या समोर. पत्रकार आहे का तुम्ही साईडला ना? पत्रकारच आहे आम्ही. मंदिर पाहिली ते पाण्यात टाकीपासून हे ओळाचं झाड दिसते ते समोरला, तिथं ऑटो लावून द्या. नृसिंह मंदिर आहे तिथं सरळ रस्ता गेला आहे. समोर ऑटो समोरही जाते म्हणा, तुला ठाऊक. तिथं नाला लागेल एक थोडसा. आम्हाला ती लहानशी नदी दिसली ना तिकडे. हो काय, मी चाललो देऊरवाड्याच्या यश आहे का मंदिरात. का ते शेतात काम करता करता तिथे निघालेली आहे एक महादेवाची पिंड. तिथं आम्ही चाललो. तिथे मंदिरापासून तर अर्धा किलोमीटरपर्यंत पैदल जावं लागते. तेव्हा सगळेच पैदल चालले, पैदल जावं लागते. तर आम्ही निघालो मंदिरापर्यंत. आणि रस्ता बघा कसा आहे. चला आता गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मंदिर. मी आता हे मंदिराकडे जाण्याचा रस्ता बघा. मंदिराकडे चला चला खाली घसरते पाहिजे. हे आप्पाजी एवढा बेकार रस्ता आहे, मातीचा. काय ढिग करून ठेवलेले. पाय डोक्यावर घ्या आणि हातावर चाला. पण घसरते कुठून, सँडल घसरण. स्लिप मारली गाडी. हो बस स्लिप मारली का नदीतच पोहोच. ज्यावेळेस पूर येते इथं त्यावेळेस तर लय पाण्याला. आणि कोणत्या साईडने, या साईडने खाली आहे ना. तिन्ही नद्या आहे ना. या साईडने खाली दोन नदी. दोन आहे का तीन आहे. पिंड इकडे निघालेली आहे, इकडे आहे रस्ता. तिकडे सौंदर्य आहे हो बाई. काय मंदिरात हे मंदिर आहे आणि त्यात माझी हे सोडलं सात माझी. आणि आम्ही आलोय प्राचीन मंदिर पाहासाठी. आता हे काका आपल्याला सांगणार आहे. आता हे जे निघालाय त्यांचं इथून लागलं आहे ना हे मंदिर. हे आहे ते मंदिर. हे आधीच होतं का काकाजी आप्पाजी, हे आधीच होतं का सगळं. जेव्हा खोदलं तेव्हा माती खोदली तेव्हा हे इकडली काढली माती. हा हे आतलं हे तसंच आहे. हे पहिले तसंच होतं काय. पुराला तर मग याचं कसं होतं. पुराला याचं कसं होतं बाकी याचं. आता काय हो नागेदा, तुम्ही काय केलं. वाहा ना बाहेर ठेव ना. बाजूने बस ठेवू द्या. चप्पल का असं मंदिर आहे. अरे बापरे, एवढा अंधार लागला का शोध. हो हा हे पूर्ण तसंच होतं. हे हा 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 हे असं होतं काय. म्हणजे पहिलेचं मंदिरच आहे ना हे. बापरे. अहो ये ना जेसीबीने केलंय खोदू हो ना. आम्ही याचे जे आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ बघतो देऊरवाड्याचं, एखाद्या शेतामध्ये मंदिर निघालं आहे तर तेच हे मंदिर आहे. यांनी वरून असं नेट वगैरे लावून दिली आणि भुयार आहे. आणि हे जे भिंत हे जमिनीच्या आतमध्ये होती. जेव्हा त्यांनी खोदली तेव्हा त्यांना हे मिळालं. आणि हे जमिनी याच्या मी जिथे उभी आहे याच्याही आतमध्ये हे बघा दार दिसते तुम्हाला. याच्याही आतमध्ये ते पिंड आहे.
म्हणजे बघा की देव श्रद्धाने पण देव बघा कुठं पण निघते. पण याले चला खाली चाल ना. अरे बापरे बापरे अरे देवा लागलं डोक्याला. अरे बाप हे पाय ना असं वाटून आलं. याला फ्लॅश मारावं थोडंसं तुमच्या मोबाईलचा. नाही मी बसली बरोबर. याला फ्लॅश मार ना मोबाईलचा 1 मिनिट. बापरे बाप बाय ना कॅशच मारतो ना. तुम्हाला नाही बघा हे दगडाचं जुनं काळातलं किती इंग्रजाच्या आधी आयुष्य वर्ष आधीचं असं पूर्ण हे दगडाचं आहे. आणि ते माझ्या शकता सांगू शकत नव्हते. मी इथं बसली माझ्या डोक्याला लागलं. आणि बघा पेंड आणि पाय ना किती भुयार आहे. आणि हे बघ, हे पाणी पाय. ते बाहेरून पाईप लावला ना ते ना काय साठी? ते पिंडीवर पाणी टाकायसाठी. नाही हा काय काढायसाठी पाणी पडलं तर ते निघते ती. पाणी काढायसाठी वेगळं तू पाई म्हटलं हो काय मी एवढं पिंडीवर टाकायसाठीच वेगळं म्हटलं. इथं निघते इथून हो. मोटर लावली आणि चालूच आहे कंटिन्यू. हो. हो काय तो दे मला जाऊ दे आता खाली. पाहता खाली पाय आहे. आणि हे इथं निघालं. काय पडलं जी काकू उचला काकू बकेट निघाली. हे खालचं तयार केलं का मग? नाही हे बघतो का? हे खालचं हे ही पिंड दगडावर जशी आहे तशीच आहे काय? तशीच त्यानं काहीच नाही केलं. जसा तसंच आहे. फक्त हे खाली पाणी गेलं पाहिजे म्हणून ते प्लेन केलं है ना. हे इटा यायला लावल्या. हे पिंड हे पहिले जसे आपले देव आहे ना आता वरचे आता जे नवीन मांडले हे जे जुन्या काळात लोकांना मांडलेले देव हे डुबले होते. म्हणजे काही नदीच्या बसाऱ्या डुबले असून ते आता खोदून निघाले असेल ना. ते भूकंप होय पहिले ते त्याच्यावर माती पडे ते दबून जाय. कमाल आहे. हे म्हटलं प्युअर दगडाची पिंड पण मला एवढं समजत नाही आप्पाजी पण एवढ्या अंध्र हे पिंड सापडण्याचं कारण म्हणजे पहिले काही गेट लागलं मंदिर. तर आम्ही आलो फायनली प्राचीन मंदिरपाशी आणि शंकरजीचं मंदिर आहे पिंड आहे तिथं. तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती विचारू. हे आप्पाजी आहे. तर आप्पाजी याची थोडीशी माहिती सांगा आम्हाला. आता माहिती म्हणजे मला एवढीच माहिती आहे. हा. हे पुरातन आहे. पुरातन मंदिर आहे. पुरातन मंदिर हा, आहे. हा. हे आता गेल्या वर्षी 2 वर्ष ज्यादा दिवस नाही झाले निघालं. किती वर्ष झाली तरी? बस गेल्या वर्षीच अच्छा समजा एखादं वर्ष झालं. 1 वर्ष. हो. हा हा अशी माहिती आहे त्याची. हा. आणि याचा उल्लेख हं. पोथीत आहे. पोतीत आहे. हो. आणि हे किती वर्ष जुनं आहे नाही, मंदिर? हे नाही सांगत. काहीच सांगू नाही शकत. त्याच्यात आहेच मांडलेलं अच्छा. पुरातन हा पुरातन मंदिर आहे. हो. तर मित्रांनो हे हा भानुदास मंदिर हा. पुरातन हम्म. आहे. तर मित्रांनो हे पुरातन मंदिर आहे. आणि देऊळवाडा हे या गावात किती मंदिर असणार काही अंदाज? पुष्कळ आहे. 18 तीर्थ आहे इथं. हा? 18 तीर्थ हा. ठिकाण आहे. अच्छा हो. तर मित्रांनो 18 तीर्थ आहे म्हणतात हो या एरियात या गावात. देऊळवाडा. देऊळवाडा या गावात 18 तीर्थ या अच्छा, हा, हा. नदीच्या हा आणि मेन म्हणजे तुम्ही पहा तिकडे घुमू शकता. घुमा ते नद आहे मित्रांनो. हा इथं संगम बी झालेला आहे. आणि संगम 2 नदीचा झालेला आहे. हा, 2 दोन नदीचा झाला आहे. त्या नदीचे नाव पूर्णा नदी पूर्णा नदी आहे. आणि एक मेघा नदी. मेघा नदी आहे. अच्छा पूर्णा नदी ब्राह्मणवाडीहून येते. हा हा मेघा नदी शिरगाववरून अच्छा अच्छा चला धन्यवाद आप्पाजी. मंदिराची पायऱ्या चढून मी थकली आहे. आता इथे बसली आराम करत. नागेश भाऊचं झालं आहे इंटरव्ह्यू आप्पाजीसोबत. आप्पाजी जाता का इकडून जा चालेल. घरी चाललो होतो. ब्लॉगचा एंड केला होता पण आता आम्ही आलो आहे गजानन धाम. रस्त्याने गजानन धाम लागला आम्हाला तर आम्ही या गजानन धाममध्ये आलो. तर पहिले काही प्लॅन नव्हता यायचा पण दिसलं मंदिर रस्त्यानं तर चला आलो. काय म्हटलं आमचं इथचं दर्शन झालं. आता आम्ही इथून निघालो. हे दाखवलं नाही तुम्हाला काय वासरू आहे ना समोरून दाखवतो का. जाऊ नको म्हणजे काही काही नाही करत. लाच मारते ते का? बघा गाय वासरू आहे इथं. तर आम्ही चाललो घरी. बाय. पण आठवणीनं सबस्क्राईब फॉलो लाईक शेअर नक्की करा. बाय. काय करावंच लागन. तर आता आम्ही चाललो आहे घरी. फिरून सगळं झालं. मंदिर चहा जेवण झालंच होतं मगाशी. आता चहा आणि आता चाललो आहे घरी. तर ब्लॉगचं झालेलं एंड. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा आणि फॉलो करा. चला बाय. सबस्क्राईब करा. बाय करून द्या लागेल. चला बाय बाय गाईज बाय. भेटू उद्या. चला.